पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश, महापालिकेत यश मिळवणाऱ्या भाजपची दमछाक। विजयानंतर अजित पवारांच्या आठवणींना आमदार सुनील शेळके भावुक। सोलापूरमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय, जिल्हा परिषदेच्या सर्व 6 आणि पंचायत समितीच्या सर्व 12 जागांवर भाजपचं वर्चस्व। एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी महाआघाडीचा दारुण पराभव। तळकोकणात राणे ब्रँडचीच हवा, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीनं बहुमत गाठलं। भाजपचे 21 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी। साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का, निवडणुकीत भाऊ अंकुश गोरे आणि वहिनी भारती गोरे पराभूत। संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एका मतानं विजयी, शिवसेना उमेदवाराचा केला पराभव। शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात तपासणीसाठी दाखल, श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती। सुप्रिया सुळे, सदानंद सुळे ही रुग्णालयात। वांद्रेमध्ये पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी, हजारो लिटर पाण्याची नासाडी, वाहतुकीला अडथळा। जळगावमध्ये वाहतूक पोलिसांची हुज्जत घालणं, मद्यधुंद तरुणांना पडलं महागात, खाकीचा हिसका दाखवताच मागितली जाहीर माफी। मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेत इमारतीच्या 13व्या आणि 14व्या मजल्यावर अग्नितांडव, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी, आगीच्या कारणांचा शोध सुरू। अलिबागमधनं सुरुवातीला एक मोठी अपडेट हाती येते। अलिबागमध्ये 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवलाय। राष्ट्रवादी, भाजप आणि शेकाप विरोधात शिवसेनेनं ही दमदार कामगिरी केलेली आहे। 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे सदस्य हे निवडून आलेले आहेत। अलिबाग मतदारसंघात तुम्ही 10 पैकी 9 सीट जिंकलात। मैं हूं डॉन। यस। आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मीच डॉन आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। चंद्रपूरच्या महापालिकांमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे हे वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेत। महापौरपदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। काँग्रेस नेते सुनील केदार हे देखील वडेट्टीवारांच्या घरी उपस्थित आहेत। चंद्रपूर महापालिकेत महापौर काँग्रेसचा की ठाकरेंच्या शिवसेनेचा, यावर सध्या खलबतं सुरू असल्याची माहिती मिळते। तेव्हा चंद्रपूरमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार गटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महापौर कोणाचा बसणार यावरून मोठा वाद रंगलेला होता। अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि इतरही अपक्ष नगरसेवक यांनी एक मोठ बांधलेली होती आणि अर्थातच ते किंग मेकर देखील ठरताना या सगळ्या दरम्यान पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिरे आहेत। संदीपजी, तुम्ही विजय वडेट्टीवार यांच्या घरी पोहोचल्यात, चंद्रपूरचा तिढा सुटलाय असं म्हणायचा का? ते आता काँग्रेसला सोडवायचं आहे। मी तर डे 1 पासून बॉल हा काँग्रेसचा कोटा टाकलेला आहे। माझी तर इच्छा आहे काँग्रेसचं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला सोबत घेऊन त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी आमची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आमची भूमिका त्यांना मी सांगितली होती। त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनीलभाऊ केदार आणि विजू वडेट्टीवार इथे आहे आणि मला बोलवणं आलं। त्या चर्चेसाठी आम्हाला आहे ना, आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना भेटासाठी आम्ही आलो। पण काही दिवसापूर्वी आणि कालपर्यंत असं माहीत पडत होता की तुमची भाजपसोबत चर्चा सुरू आहे आणि सव्वा वर्षाचा महापौर पदाचा फॉर्म्युला आहे, फक्त 1.25 वर्ष पहिले कुणाचे याच्याबद्दल तिढा आहे। त्यामुळे कालपर्यंत चित्र होता की तुम्ही भाजपसोबत जात आहात, आज चित्र पालटलं आहे। चर्चा राजकारणामध्ये सुरू असली पाहिजे आणि आमची भूमिका जी आहे, आमचा महापौर झाला पाहिजे व त्यासाठी आम्ही भूमिका आताही आग्रही आहोत। उद्या कोणाचा महापौर होणार आहे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी या गटाचा महापौर होणार. उद्या महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल असा सूचक वक्तव्य ते करतात. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तेव्हा आता चंद्रपूरमध्ये काय घडामोडी घडतात ते मांडणं महत्त्वाचं असणार आहे. इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया आल्यात. आपण या राजकीय प्रतिक्रिया पाहूयात. आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील. अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे. जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनतासुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या. आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे. आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. संपूर्ण निकाल यायचे आहेत, आल्यावर आपण त्यावर भाष्य करू. पण जी माहिती माझ्याकडे आहे, ज्या प्रचारात सहभागी आम्ही झालो, यात महायुती नक्की जिंकेल. मनामध्ये मात्र दुःख जरूर आहे की आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आता आपल्याबरोबर नाही आहेत. या दुःखी वातावरणामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे महायुतीचा विजय नक्की होईल. हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत ह्याचा हा विजय आहे. कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय. आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं. हा आमच्या कार्यकर्त्याचा विजय. राज्याचे नेते देवाभाऊ, जयाभाऊ यांचा हा विजय आहे. आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही. माझ्यासोबत आता उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. सर, हा एक वेगळा म्हणजे रिक्षा चालक आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं तर तुमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील रिक्षा चालक होते आणि आता जे उमेदवार निवडून आलेले आहेत सुयश आंबेकर म्हणून, ते देखील रिक्षा चालक आहेत. नेमका विचार काय होता की यांना उमेदवारी का देऊन? दुसरी गोष्ट म्हणजे स्वीय सहाय्यक देखील. नाही, याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वीय सहाय्यक म्हणून ही काही उमेदवारी लादलेली नाही. जेव्हा मी पंचायत समितीचा आढावा घेतला तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नेताजीला उमेदवारी दिली पाहिजे. तरी देखील मी शेवटच्या क्षणापर्यंत नेताजीला उमेदवारी दिलेली नव्हती. मी प्रचंड विचार करत होतो आणि असाच एका माझ्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला रात्री 3 वाजता की नेताजीला तिकीट देणं गरजेचं आहे. कारण तिथं एक मोठी व्यक्ती जी जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात असलेल्या आविर्भावामध्ये कायम वापरायची अशी उभी राहणार होती. त्याच्यामुळं नंदा मुरकर तिथं निवडून आलेत. त्यांच्यावर नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं. आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. तो PA म्हणून नक्कीच माझ्याबरोबर 15-20 वर्ष काम करतो आहे. पण त्यानं स्वतः देखील तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि विशेषतः पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आहे. तसंच सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना, पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं. आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे. एक रिक्षा चालक आणि दुसरे स्वीय सहाय्यक हे 2 वेगळ्या म्हणजे उमेदवार आपण म्हणू की जे वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आले ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुकीचं आम्ही असं म्हणू शकतो हे एक प्रकारे वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे. अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. बातमी आहे सांगलीतून. आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आघाडीवर आहेत. माधवी पडळकर 630 मतांनी आघाडीवर असल्याचं समजते. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्याताई मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळालेली होती. तूर्तास जी आकडेवारी समोर येते त्यानुसार आता माधवी पडळकर या 630 मतांनी आघाडीवर आहेत. महाडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा 5000 मतांनी विजय झालाय. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया.
खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विजयी फरक जो असेल तो विकास गोगावले यांनी पटकावलेला आहे आणि त्यांचा आता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड शहरामध्ये जल्लोष सुरू आहे. विकास शेठ, विजय झालेला आहे, काय पाहिजे? हा खरं तर विजय सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विजय. आदरणीय शिंदे साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्याबद्दल हा विजय आम्ही संपन्न केला आणि संपूर्ण शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने भरत शेठचं नेतृत्व स्वीकारून इकडून राष्ट्रवादी हद्दपार केली त्याबद्दल मी माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो. सातत्यानं आपण राष्ट्रवादीला आता सोबत घ्यायचं नाही या ठिकाणी मतदारांना पुकारलं होतं, त्या पद्धतीनं शिवसैनिकांनी काम केलंय. हा विजय महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक जागा आलेल्या आहेत. पोलादपूर साईच्या साई, महाडमध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 10पैकी 9 हे सर्व सीटा शिवसेनेच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि आमचा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा 2000च्या पुढे निवडून आलेला आहे आणि हाच जनतेचा विश्वास जो आम्ही संपादन केला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना काय करा 2029 आम्ही दाखवू. खरं तर विकास गोगावलेंच्या विजयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि विकास गोगावले आता जल्लोषात उतरलेत. विजय होऊन 5 पक्ष विरुद्ध विकास गोगावले लढाई होती आणि 5 पक्ष विरुद्ध धनुष्यबाण ही लढाई होती आणि जे शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण पेळलंय ते धनुष्यबाण आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी खांद्यावर घेऊन आज लोकांच्या सेवेमध्ये उतरलो आणि त्याचा रिझल्ट आज आम्हाला या ठिकाणी लोकांनी दिला. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विकास गोगावले आता मोकळे झालेत का? शिंदे साहेब जे सांगतील तोच अध्यक्ष, भरत शेठ सांगतील तोच अध्यक्ष. विकास गोगावलेची अशी कुठल्या इच्छा नाही. साहेबांचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. मी लोकसभेला थांबलो, साहेबांनी मला सांगितलं विकास आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा, ती जबाबदारी आम्ही पार पेलली आणि आता साहेब जो निर्णय देईल तो मला मान्य राहील. कार्यकर्त्यांना काय सल्ला द्याल? कार्यकर्त्यांनी सर्वांनी विजय उत्सव या ठिकाणी जोरात साजरा करायचा. बस कार्यकर्त्यांसोबत विजयी उत्सव साजरा करताना विकास गोगावले स्वतः आपल्यासोबत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खरं तर विकास गोगावले यांचं नाव आहे ते आघाडीवर आहे आणि त्यामुळे आता सर्वाधिक जागा शिवसेनेच्या येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुपारनंतर हे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. गणेश मापळकर, ABP माझा, रायगड. पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळालेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके हे काहीसे भावूक झालेले देखील पाहायला मिळाले. आपण पाहूया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हा दबदबा कायम राखलेला आहे. परंतु याच निवडणुकांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती. त्या अनुषंगाने भावनिक वातावरण होतं. आपण सुनील शेळके यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा, प्रत्येक निवडणूक झाली, निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा. आज तो फोन मात्र येणार नाही. नक्कीच दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता. परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे. त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण. त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तराई होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला. परंतु ते शब्द आज कानावरती पडणार नाही आहेत. सुनील, तुला शुभेच्छा. तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव. ठीक आहे, चालते. थोडं काय आज आठवते तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? तर सुनील शेळके भावनिक झालेले आहेत, कारण अतिशय विश्वास सुनील शेळके यांच्यावरती अजितदादांचा होता. प्रत्येक विजय झाला की अजितदादा सुनील शेळकेंना फोन करायचे आणि त्या विजयात स्वतः सामील व्हायचे. आज सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने दबदबा कायम ठेवला आहे. परंतु त्या अजितदादांच्या शुभेच्छांचा फोन मात्र सुनील शेळके यांना येणार नाही आहे. त्यामुळं ते भावनाविवश झालेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे.
आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांना आणण्यात आलेलं आहे. शरद पवारांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास होतोय. रुबी हॉल रुग्णालयात पवारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत अशी माहिती मिळते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. तर पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुबी हॉल रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवारांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये सध्या आणण्यात आलेलं आहे. त्यांच्या विविध तपासण्या देखील करण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार देखील रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. बातमी साताऱ्यातल्या पाटणमधून हाती येते. मंदरुळकोळे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या मृणाल महेश पाटील या विजयी झाल्यात. भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. 22 वर्षाच्या मृणाल महेश पाटील यांनी हा पराभव केलाय. जिल्ह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य म्हणून मृणाल महेश पाटील या निवडून आलेल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील कुरुळ जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचा 1303 मतांनी पराभव झाला. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी कुरुळ जिल्हा परिषद गटातून विजय प्राप्त केला आहे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी कोकणातून. राजापूर आणि लांजा तालुक्यात किरण सामंत यांच्या नेतृत्वात महायुतीचा झंझावात पाहायला मिळाला. राजापूरमधील जिल्हा परिषदेच्या 6, पंचायत समितीच्या 12 तर लांजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 गणांमध्ये महायुतीचा भगवा फडकला. राजापूर शिवसेना जिल्हा परिषदेमध्ये 6, पंचायत समितीमध्ये 10 आणि भाजप 2 जागी विजयी झाले. तर लांजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. पंचायत समितीच्या 7 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवलाय तर एका जागेवर भाजपनं विजय मिळवलाय. बातमी सोलापूरमधून. मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार असलम चौधरी हे विजयी झालेले आहेत. मोहोळ तालुक्यामध्ये ही एक मोठी चुरशीची लढत पाहायला मिळालेली होती, जिथे आता भाजपचे उमेदवार असलम चौधरी विजयी झाले. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.